काय सांगाल सर, प्रत्येक वेळी आदिवासी समाजावर अन्याय होतोय, कधी हा अन्याय थांबणार? कधी हा अन्याय थांबणार म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनीच उत्तर काय द्यायचं. अन्याय आमच्यावर होतोय आणि आम्हीच उत्तर द्यायचं की कधी थांबणार. हे जो तुमचा जो प्रश्न आहे तो साहजिक आहे, पण तो प्रश्न इथल्या जिल्हा कलेक्टर, इथला जिल्हा तहसीलदार आहे, इथला प्रांत आहे, इथला जो ॲडिशनल कलेक्टर आहे, इथली जी यंत्रणा आहे, इथला कोर्ट आहे, इथला डिव्हिजन कमिशनर आहे, इथलं मंत्रालय आहे, हायकोर्ट आहे, ह्या लोकांना हे प्रश्न केले पाहिजेत. आम्ही मूळवासी आहोत, मूळ निवासी आम्हाला म्हटलं जातं. आम्ही आदिवासी आहोत, मागासवर्गीय आहोत. आम्हाला आमची मूळ घरं असताना आमच्या लोकांना हाकलून दिले जात आहे. आणि हा मुद्दा कसा आहे की एखादा विषय जेव्हा सातबाऱ्यावरती येतो, जर सातबाऱ्याची पहिली जबाबदारी आहे कलेक्टरनी तहसीलदारला आणि सरकारला सांगणे की संबंधित लोकांच्या नावाचा फेरफार पडला पाहिजे, तो सातबाऱ्यावरती त्याची नोंद झाली पाहिजे. जर का त्यावेळेस हे 1950पासून हा लढा चालू आहे, जर 1950 पूर्वी जर काय दिलेलं आहे तर मग त्यावेळेचा त्यांच्या 4777 चौरस मीटरच्या जागेवर का फेरफार पडला नाही, ह्याची जबाबदारी कुणाची? फेरफार कोण टाकतं? फेरफार बनवण्याचे अधिकार कुणाचे? तहसीलदार, सर्कल, तलाठी आणि सरकारी तहसीलदार आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. मग ते कुठले असेल ते त्यावेळेसपासून आहे. हा जिल्हाच आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच आदिवासीला बेघर करायचं आणि मोठमोठ्या 40 माळ्याच्या बिल्डिंग बनवायचे आणि तिथं परप्रांतीय आणून ठेवायचे. आम्हाला आमच्या जागेत आमची फेरफार द्या आणि आम्हाला जागा द्या. आम्ही त्या जागेत काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही आम्हाला सांगणार भाडं देतो,